माघारी. या संपूर्ण संघाची रणमशीन म्हणून ओळखला जाणारा मुकेश विषय पहिल्या चेंडूवर फसलाय. जे जाळं विणलं गेलं होतं, जी शिकार पकडणं गरजेचं होतं, ज्याची शिकार करणं गरजेचं होतं, त्याची शिकार मात्र झाली आहे फस्ट. आणि पहिल्याच षटकामध्ये अख्तर शेख डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर मुकेश सारखा एक मोठा झटका देतोय साडगाव संघाला. स्ट्राईकला असेल जगदीश, नॉन स्ट्राईकला असेल धनाजी आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल अख्तर. सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु मित्रांनो नेहमी म्हणतात सुरुवातीशी काही घेणं देणं नाही, अंत नेमका कोणाच्या बाजूने होतो, शेवट कोणाचा गोड होतो, यावर खरं तुमचं यश अपयश, जय पराजय आणि त्यापासून मिळणारा अनुभव या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. चेंडू क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अख्तर शेख होतील सज्ज. स्ट्राईकला असेल जगदीश. जवाब कामगिरी दोन्ही संघांची आणि याच अप्रतिम कामगिरीच्या बळावर या स्टेज पर्यंत ते पोहोचले. या षटकातला दुसरा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाच्या पदाला आली त्यांना ओळखलं गेलं, फुटवर्कला ओळखलं गेलं, कुठं स्टँड घेऊन कोणता फटका खेळायचा. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला, त्यानंतर थोडा अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला, अतिरिक्त उसळे आणि चेंडू तितक्याच वेगानं ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन तंतोतंत पाळली गेली. बॅट्समनच्या रडारपासून चेंडू दूर राहिला. प्रयत्नच तो होता अवे फ्रॉम बॉडी खेळवायचा, शरीरापासून दूर ठेवायचा आणि बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. 2 बॉल 0 धावा 1 गडी बाद. साडगाव संघ. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र जगदीशच्या बॅटनं चेंडूला दाखवलं आसमान. चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. या 6 धावा. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यापैकी एकावर गडी बाद होताना देखील पाहायला मिळाला. त्यानंतर हल्ला चढवला जगदीशनं माहित आहे की हा सामना किती महत्वाचा. या सामन्यामध्ये जर आपण आपला कॉन्फिडन्स लूज केला, आत्मविश्वास जर गमावला, तर मग मात्र तिथून पुढे येणं हे आपल्या संघासाठी कदाचित घातक ठरेल. पण या सगळ्या गोष्टींचा परिपाक आळवला गेलाय. या षटकाचा पुढचा चेंडू अख्तरच्या विरोधात हल्ला चढवला जाईल का. लॉंग ऑफ रिजन मधला खेळाडू विकास विषय तैनात आहे आणि अख्तरनेही यावेळेला चोख उत्तर दिलंय. लाजवाब. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, पैज लावायची असेल तर स्वतःची लावा. जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि पराभूत झालात तर तुमचा अहंकार पराभूत होईल. यावेळेला स्वतःला चॅलेंज करता आलं पाहिजे आणि स्वतःला आव्हान दिलं ना की ते आव्हान जिंकण्याचाही एक वेगळा मानस, वेगळा आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो. तुर्तास तरी एक तेरीवर एक मेरी असं म्हणत तुंबळ युद्धाला सुरुवात झाली आहे. कारण या पहिल्या षटकात 4 चेंडू झालेत. पहिला बॉल विकेट, सेकंड बॉल डॉट, थर्ड बॉलवर एक उत्तुंग षटकार आणि चौथ्या चेंडूवर देखील गडी गारद मिळतात. 2 विकेट अख्तर शेखला आणि धावसंख्या साडगाव संघाची धाव फलकावर आहे 6. या षटकातला 5वा चेंडू स्ट्राईकला असेल धनाजी, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन केतन. साडगाव संघाला माहित आहे की समोरचा संघ किती दिग्गज आहे, किती धावा उभा कराव्या लागतील. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र टॉपेज लागली आणि चेंडू निघून गेला आहे घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. हे एका धावेनं साडगाव या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 7 धावा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. कौतुक करावं लागेल अख्तर याचं. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असेल, आयुष्य असेल, करिअर असेल, उद्योग असेल, बिझनेस असेल, खेळ असेल, या सर्वच क्षेत्रांमध्ये सातत्य असणं महत्वाचं. ज्याला सातत्य राखता येतं, ज्याला कायमता राखता येते, त्यालाच मग मात्र त्या क्षेत्रामधल्या यशाला गवसणी घालता येईल. या षटकातला पुढचा चेंडू केतन प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रेट ड्राईव्ह होता परंतु नाही. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्याला बॅकअप दिले कार्तिकच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साडगाव या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 2 बाद आणि 7 धावा. अजून 18 चेंडूंचा पहिल्या डावातला खेळ असेल शिल्लक. बॉलिंग मार्कवर पुन्हा एक बार आपल्याला पाहायला मिळेल कार्तिक बांगर. एक मोठं नाव. या संघाचा इथपर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी, इथपर्यंतच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं हे नवीन वलय प्राप्त करण्यासाठी या गोलंदाजांनी, या खेळाडूंनी एक नेहमी मोलाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं अगदी आपण जर काम पाहिलं तर ते साडगाव संघाच्या देखील फलंदाज असतील किंवा गोलंदाज असतील यांनी बखूबी निभावलाय. परंतु तो इतिहास मित्रांनो थोडासा मागे ठेवायचा असतो. इतिहास आपल्याला तोपर्यंत प्रेरणा देत राहील. पण वर्तमानात तुम्ही काय करता, वर्तमानात तुमची कामगिरी तुमच्या संघाच्या किती हिताची ठरते, वर्तमानात तुम्ही करत असलेल्या कामगिरीचा तुमच्या संघावर किती हितवर्धक परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील. म्हणून म्हणतात ना, सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट बाळगणं, सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट तपासण्याची निरीक्षण क्षमता जर तुमच्याकडे असेल, ज्याला आपण ऑब्झर्वेशन पॉवर म्हणतो किंवा ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी म्हणतो, ती जर तुम्हाला आत्मसात करता आली
तर मग वेळेस तुम्ही बलाढ्य म्हणजे ज्याला आपण अवाढव्य असतो अशा देखील शत्रूचा पराभव करण्यासाठी या प्लॅनिंगचा उपयोग होतो. पहिला चेंडू वाईड यार्ड करण्याचा प्रयत्न होता, त्यावर मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन धनाजीच्या माध्यमातून. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. पंच निलेश महाजन यांचा बाईकचा इशारा येईल आणि बाईकच्या स्वरूपात एका धावेनं साडगाव संघाच्या धावा खात्यात धावा जमा होतील आणि धावा होतील. आता मात्र त्या केवळ 8 धावा. संघर्ष चालू आहे. कुठेतरी जो दबाव संघावर निर्माण झाला इतक्या महत्त्वाच्या स्टेजवरच्या मॅचचा, तो दबाव परतून लावण्याचा प्रयत्न होईल का? या वेळेला स्लो वन बॉल होता, पडल्यानंतर त्याला सुंदर हुक पाहायला मिळाला आणि तिथे इम्रान शेख एकदा तटरक्षकाप्रमाणे पहारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एका धावेनं समाधान मानावं लागेल ते म्हणजेच साडगाव या संघाला. या एका धावेनं साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 9 धावा गडी बाद झाले. 2 मोठे फटके खेळण्यासाठी कार्तिकने 2 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची संधी दिलेली नाही आहे. यावेळेला धनाजी ज्या शॉटसाठी मानला जातो, लाजवाब फटका डिप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये लोफ्टेड ड्राईव्ह, कडक फटका ज्याला म्हणतो ना आपण घणाघाती प्रहार. आणि या प्रहारावर 4 धावा मात्र मिळाल्यात. आणि या 4 धावांनी साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1313, एकावर 3, 13 धावा. हा चौकार महत्त्वाचा आहे 4 धावांसाठी. हा चौकार महत्त्वाचा आहे स्वतःवरचा दबाव दूर करण्यासाठी. हा चौकार महत्त्वाचा आहे स्वतःचा आत्मविश्वास जो गमावला आहे तो पुन्हा कमावण्यासाठी. हा चौकार महत्त्वाचा आहे समोरच्या निर्धास्त असलेल्या गोलंदाजावर दबाव टाकण्यासाठी. यावेळेला चेंज ऑफ पेस होता. चेंडूचा टप्पा रीड केला गेला, बॉलपर्यंत पोहोचू शकलो नाहीये, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण विकास विषय यांच्या माध्यमातून आणि एकूण 3 धावा देखील प्राप्त होतील. या 3 धावांनी, थँक्यू सो मच सर, या 3 धावांनी साडगाव या संघाची धावसंख्या होईल 1616, एकावर 6, 16 धावा. दोन्ही संघांना माहीत आहे की इतक्या मेहनतीनं, इतक्या परिश्रमानंतर, इतक्या लाजवाब खेळाच्या जोरावर आपण या स्तरापर्यंत पोहोचलोय. त्यामुळे इथून पुढचा संघर्ष आपल्यासाठी कठीण असणार आहे. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगवान चेंडूची कमाल स्वीकारली गेली, ती म्हणजेच गोलंदाज कार्तिक बांगर यांच्या माध्यमातून. आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1717, एकावर 7, 17 धावा. या षटकातला पुढचा चेंडू धनाजी आहे स्ट्राईकला. मोठा प्रहार येईल का? कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2 बाद 18 धावा. 9च्या सरासरीनं या धावा उभारल्या गेल्यात आतापर्यंत साडगाव संघाकडनं. साडगाव संघाला माहिती आहे जर या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करायचं असेल, या मॅच मध्ये मजबूतीने उभं राहायचं असेल, या मॅच मध्ये समोरच्या संघासमोर तितकं कडवट आव्हान जर उभं करायचं असेल, कडवं आव्हान जर उभं करायचं असेल, तर निश्चितपणे उरलेल्या या 12 चेंडूंवर आपल्याला जास्तीत जास्त धावा वसूल कराव्या लागतील. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत जरी मॅच गेली तरी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता पप्पू इलेव्हन दसई संघ त्या सामन्यामध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करत असतो. कारण अख्तर आपल्याला ऐन फॉर्मात दिसतोय. मुसाची बॅट थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु मागच्या सामन्यामध्ये तळपताना पाहायला मिळाली. सूरज विषय कधी गेम चेंजरची भूमिका बजवेल, पण रमेश पण साडगाव संघाचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे धनाजी आहे, केतन आहे, जरी मुकेश माघारी परतले असतील, जगदीश माघारी परतले असतील, तरी सचिन आहे, वैभव आहे. या खेळाडूंना देखील गेम चेंजरची भूमिका बजवावी लागेल. यावेळेला तो आत्मविश्वास धनाजी प्राप्त करेल का? पहिला चेंडू या षटकातला मिर्झा याचा, धनाजीच्या बॅटमध्ये प्रहार येईल का? वेळेला कव्हर रिजन मध्ये खेळलेला फटका, एक धाव धावून निघते, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आहे. गुड रनिंग बिटवीन दी विकेट आणि 2ही धावा वेगवान रीतीने पूर्ण करेल साडगावचा संघ. या 2 धावांनी साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2020, 2/0, 20 धावा. हा संघर्ष महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवर स्वतःला सांगायचं आहे की या मॅच मध्ये निघणारी धाव आपल्या संघाला कुठे घेऊन जाणार आहे, या मॅच मध्ये होणारी चुकी आपल्या संघाला कुठे पोहोचवणार आहे, हे एकमेकांना सांगत राहून एकमेकांच्या वर सहाय्यानं संघाला पुढे सरकवायचं आहे. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. मिर्झाचं कौतुक करावं लागेल. वारंवार मिर्झाच्या माध्यमातून लाजवाब स्पेल आपल्याला पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. संघाला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा तितका तिखट आणि भेदक मारा मिर्झानं केला आणि समोरच्या संघाला नामोहरम करण्याच्या दिशेनं मिर्झानं ज्या प्रमाणे रणनीती आखली होती, वाटचाल केली होती, त्या सगळ्यात चाली त्याच्या यशस्वी ठरल्यात. या षटकात पुढचा चेंडू, या वेळेला बॅट अँड बॉलचा संघर्ष पाहायला मिळतो आहे आणि त्या संघर्षामध्ये हे 1 धाव आणि एका धावेनं
संघाची धावसंख्या, साडगाव संघाची धावसंख्या 21 दोनावर 21 धावा. अजून एल्गार होणं बाकी आहे, आगाज होणं बाकी आहे. जर समोरच्या संघावर दबाव टाकायचा असेल तर साडगाव संघाला लढावं लागेल, प्रतिकार करावा लागेल, आक्रमण चढवावं लागेल, हल्ला चढवावा लागेल आणि त्याशिवाय हे शक्य नाही आहे. यावेळेला वाईडीआर करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनला. अवे फ्रॉम बॉडी जे म्हणतो ना, शरीरापासून दूर चेंडू खेळवा, म्हणजे फलंदाजाच्या रडारमध्ये नाही आहे. आणि जे त्यांनी ठरवलेले जे शॉट्स आहेत तो मात्र तो खेळू शकणार नाही. या पद्धतीनं तुमची बॉलिंग असायला हवी आणि अगदी त्याच रणनीतीनं गोलंदाजी केली जाते मिर्झाकडनं. कारण की त्यांना गायडन्स आहे. अख्तर शेख असतील, इम्रान शेख असेल किंवा मग मुस्तफा शेख असतील, सूरज विशे असतील, ही मोठी नावं या खेळाडूंच्या पाठीशी आहेत. बॉल द्या नवीन बॉल दे ना. 4 चेंडू 4 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या चेंडूवर देखील आपल्याला 1 धाव पाहायला मिळाली. म्हणजे आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज मिर्झा यानं. इकॉनॉमिकल बॉलिंगसाठी मानला जातो हा गोलंदाज आणि याला हीच कामगिरी करायची आहे. याच टप्प्यावर याच लेनचा वेध घेत खऱ्या अर्थानं फलंदाजांना खेळवणं हे गरजेचं असेल. ते म्हणजे पप्पू 11 दसई संघाच्या या गोलंदाजाला. अजूनही या षटक क्रमांक 3 मधले 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर रमेश स्पोर्ट्स साडगाव संघ, समोर साडगाव संघ यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल की स्वतःची हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतो. पण हा संघर्ष कुठपर्यंत असेल, या लढ्याला अंत नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर प्रतिकार करावाच लागेल. यावेळेला मोठा फटका ऑन साईडच्या दिशेनं, फ्लॅट असेल, षटकार, लाजवाब फलंदाजी. म्हणून मी मगाशी म्हटलं की धनाजी आणि केतन या दोघांना थांबणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही खेळपट्टीवर थांबाल तोपर्यंत आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार देऊ शकता, समोरच्या संघावर दबाव निर्माण करू शकता आणि जो आश्वासक धावसंख्या तुमच्या हाती असणं गरजेचं आहे. सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग करताना ती महत्वाची. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 28 दोनावर 8 28 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू मिर्झा याचा पाहूया. केतन आणि केतन दंदनादन चेंडू निघून जाईल सीमा पार, षटकार, लाजवाब फटकेबाजी. शेवटच्या 2 चेंडूवर बॅक टू सिक्सर आपल्याला केतनच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. केतन हा गिअर बदलणारा प्लेअर आहे. केतन हा गेम चेंजर आहे. या अगोदरच्या सामन्यात देखील आपण साडगाव संघाकडनं पाहिलं, धावसंख्या कमी पडत होती विपक्ष सापगाव संघाच्या आणि त्यावेळेला केतननं जी एक आतिषबाजी केली षटकारांची, आक्रमकपणा आणला बॅटमध्ये, समोरच्या गोलंदाजांवर अक्षरशः तो तुटून पडला, अक्षरशः लचके तोडले त्यांचे आणि साडगाव संघाला त्यानं गेममध्ये वापस आणलं. याही वेळेला 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामधल्या शेवटच्या 2 चेंडूवर बॅक टू सिक्सर ही त्याचीच नांदी आहे, हा त्याचाच इशारा आहे, हा त्याचाच शंखनाद आहे, हे त्याचाच आगाज आहे, हा त्याचाच एल्गार आहे आणि सांगून ठेवलाय की शेवटपर्यंत जिद्द, चिकाटी, मेहनत, कठोर परिश्रम, प्रयत्नांची शर्त आणि पराकाष्ठा या सूत्रांना बाळगून समोरच्यावर हल्ला चढवणं मात्र मला जमणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 34 धावा. बॉलिंग मार्कवर विकास विशे. फर्स्ट बॉल स्ट्राईकला असेल धनाजी. 3 षटक, काम तर फत्ते झालंय. 6 चेंडू महत्वाचे. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, ला जवाब बॉलिंग. याला म्हणतात चाणाक्ष गोलंदाज. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट हा तुमच्या बौद्धिक प्रतिभेला चॅलेंज करणारा खेळ आहे. फक्त ते चॅलेंज करत असताना ते स्वीकारून कंप्लीट करणं तुम्हाला जमलं पाहिजे. 1 चेंडू 1 धाव निघाली आहे. संघाची धावसंख्या झाली 35. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता समोर कोण आहे? समोर आहे केतन, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 15 धावांची वैयक्तिक खेळी साकारली गेली आहे आणि या 15 धावसंख्येमध्ये 2 उत्तुंग षटकार ते देखील मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळाले. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्क विकास स्ट्राईकला आहे. केतनच्या बॅटमधनं प्रहार तर झालाय, फटका चुकलाय तर टी सर्कलच्या आत, त्याला मात्र टिपलाय. शेवटच्या ऐन मोक्याच्या क्षणाला केतनला परतावं लागेल माघारी. चेंडू देखील डॉट होईल. अजूनही 4 धावा, 4 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या धावफलकावर आहे 35. पप्पू 11 दसई संघ ज्याप्रमाणे आपण पाहिला की 50 धावा त्यांनी मागच्या 2 सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या पाठलाग केला होता, त्यांचा चेस केलं होतं कंप्लीट.
या षटकाचा पुढचा चेंडू, धनाजी स्ट्राईकला, खराब चेंडू, फुल टॉस बॉल बिरकावून दिलाय मनगटाच्या जोरावर आणि आणि पंच इशारा देतील. येस, इट्स नो बॉल, इट्स नो बॉल, इट्स नो बॉल. फिल्डिंग साइडनं रिव्ह्यू घेतला गेलाय, पडताळणी होईल. दुसरं कोणी तिथं जाणार नाही. स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि सामनाधिकारी विजयभाई भगत, बाकी कोणी जाणार नाही. स्टेजवरचं कोणीही तिथं जाणार नाही. लाईव्हमन असेल आणि स्वतः विजयभाई असेल, यांच्या व्यतिरिक्त कोणी मध्ये बोलणार नाही, कोणीही सजेशन देणार नाही. कारण आपल्या डोक्यावर जितकी केस नाही आहेत त्यापेक्षा जास्त चेंडूंचा सामना भाईंनी केलाय. येस, इट्स नो बॉल. नो प्लस 2 अशा एकूण मिळतील या 3 धावा. माफ करा, या 2 धावा असतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 37. हा चेंडू असेल फ्री हिट. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा चेंडू महत्वाचा. यावर मोठा प्रहार येईल का? कमबॅक केलं जाईल विकास कडनं. यावरनं प्रहार झालाय, फटका चुकलाय आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज विकास विषे यावेळी झेल पकडतील. गडी बाद होण्याचा प्रयत्न होईल परंतु नाही. विकेट गमवावी लागेल, गडी बाद होईल. धनजी सारखा भरवशाचा फलंदाज या क्षणाला माघारी जाणं चुकीचं असेल. आणि एकूण धावा असतील 1. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 38-38, 3/8, 38 धावा. चेंडू क्रमांक 4 इथे झालाय पूर्ण. अजूनही या डावातले 2 चेंडू शिल्लक असतील. 38 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. या 2 चेंडूंवर जर 2 मोठे प्रहार आले, 2 मोठे फटके जर आले तर निश्चितपणे एक वेगळा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल तो साडगाव संघाचा. कारण की बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि तुमच्याकडे धावसंख्या मुबलक प्रमाणात असणं गरजेचंच आहे. कारण समोर मुस्तफा शेख, इम्रान शेख, सूरज विषे, अख्तर, विकास, कार्तिक, शहबाज ही मोठी नावं या संघामध्ये दाखल आहेत. आणि अशा खेळाडूंच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही रणनीती आखत असता त्यावेळेला तुम्हाला या गोष्टींच्या बारकाव्यांवर देखील ध्यान द्यावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. प्लॅनिंग उत्तम असणं गरजेचं आहे. ज्याला नियोजन जमलं ना मित्रांनो, त्याला आयुष्यामधल्या कोणत्याही गोष्टीचा सारेपाठ मांडता येतो आणि त्या पटलावर प्रतिस्पर्ध्याला चितपटही करता येतं. ह्या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू वायड्यात करण्याचा प्रयत्न होता आणि त्यावर मात्र प्रयत्न झाला यशस्वी. धाव चोरण्याचा या हा प्रयत्न यशस्वी. विकास विषय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करतील. बसेल आणखी एक झटका, तो मात्र साडगाव संघाला. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते, ती म्हणजे 38, 3/8, 38 धावा. या शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकला असेल. बॅट्समन सचिनचं उशिरा येणं खटकलंय का, किंवा मग मध्ये जे आपल्याला धावसंख्या चांगलं सगळं रन रेट आपण जर पाहिला तर रन रेट व्यवस्थित चालू होता, सरासरी उत्तम चालू होती. अशा वेळेला चुकी झाली कुठं? हा संपूर्ण डाव इतक्या कमी धावसंख्येवर का पोहोचला, या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. द लास्ट बॉल ऑफ एन इनिंग, विकास विषय. यावेळेला षटकार विकासला सांगितलंय की अजूनही या मॅच मधलं स्थान आम्ही गमावलं नाहीये. अजूनही एक चेंडू या षटकातला शिल्लक असेल. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. 6 धावांनी साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 44, 4/4, 44 धावा. मी म्हटलं होतं की या शेवटच्या 2 चेंडूवर जर मोठे प्रहार आले, गणाघाती फटके आले, मोठ्या धावसंख्येचा फटके जर आले तर मग मात्र कुठेतरी निश्चितपणे आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल तो साडगाव संघाला. 44 धावा झाल्यात, त्यापैकी 5व्या चेंडूवर एक षटकार आलाय
हा असेल शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर देखील एक मोठा प्रहार पाहायला मिळाला, मोठा फटका पाहायला मिळाला. तर मग मात्र निश्चितपणे या मॅच मध्ये स्वतःची एक वेगळी पकड मजबूत असेल साडगाव संघाची. त्या दिशेनं वाटचाल केली जाईल का, परंतु नाही. लाजवाब बॉलिंग आउट ऑफ द लेग स्टंप आपल्याला बॉल पिच होताना पाहायला मिळाला. तिच्याच वेगानं तो चेंडू तसं आपण एकदा स्पिनरकडनं लेग ब्रेक पाहतो तसा एक लेग कटर पाहायला मिळाला आणि परिणामस्वरूपी मधल्या एसटीचा यश वेध घेतला, फर्निचर डिस्ट्रॉय केले आणि शेवटच्या चेंडूवरला जवाब चेंडूचं प्रदर्शन देखील पाहायला मिळालं. 44 या धावसंख्येपर्यंत मजल मारली ती साडगाव संघानं. विजयासाठी 24 चेंडू आणि 45 धावांची गरज असणार आहे ती पप्पू 11 दसई संघाला. चला लगेच साडगाव संघ आपले क्षेत्ररक्षण आपण लगेचच मैदानात उतरवायचे. चला मॅचला सुरुवात करायची. साडगाव संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. 24 चेंडू विजयासाठी 45 धावांची गरज असेल पप्पू 11 दसई संघाला. अनेक रोमहर्षक लढतींना साकार होताना आपण या गवीखाडे विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर पाहिलेला आहे. शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा शिवसेना शहापूर शहर प्रमुख सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या आयोजनातून धर्मवीर चषक 2022 हे पर्व साकार होत आहे आणि या स्पर्धेचा या पर्वाचा आजचा दुसरा दिवस. आजच्या संपूर्ण दिवसात किनवली संघ असेल म्हणजेच विलास स्पोर्ट्स किनवली असेल, पाचघर 11 असेल, पार्थ स्पोर्ट्स सापगाव, एनव्ही स्पोर्ट्स आडगाव, नामदेव 11 दसई, त्याचबरोबर साडगाव संघ, तिरंगा पिंपळपाडा, रिद्धिसिद्धी चेरपुली, पप्पू 11 दसई आणि बादसई यांसारखे दिग्गज संघाच्या दिवसात आपल्याला या खेळपट्टीवर खेळताना दिसून आले. उद्या देखील अशाच अनेक रोमहर्षक लढती आपल्याला पाहायला मिळतील. तुर्तास नेमकं तिकीट कुणाला मिळते पुढच्या फेरीत जाण्यासाठी, त्यासाठी हा खऱ्या अर्थानं सामना चालू आहे. 24 चेंडू 45 धावा, मागच्या 2 सामन्यांपेक्षा थोडंसं डिफरंट टार्गेट यावेळेला पप्पू 11 दसई संघाकडे आले, कारण की आतापर्यंत 50 मागच्या सामन्यामध्ये 46 धावांचं सक्सेसफुली टार्गेट चेस केलं होतं. ते मात्र पप्पू 11 दसई संघानं आणि त्यानंतर त्याच्या अगोदर बादशाही संघाविरुद्ध 62 धावांचं टार्गेट चेस केलं होतं. यावेळेला टार्गेट रिड्यूस होत 62 वरनं 46 झालं, 46 वरनं आता 45 पर्यंत आलंय. पाहूया सध्याचा संघाचा फॉर्म बघताना 45 धावा कमी वाटतात, परंतु समोरचा बॉलिंग अटॅक देखील तितका सुंदर आहे, तितका भेदक आहे. त्या बॉलिंग अटॅकला भेदता येईल का पप्पू 11 दसई या संघाला? बॉलिंग मार्कवर साडगाव संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सुरेश, स्ट्राईकला असेल बॅट्समन मुस्तफा शेख म्हणजेच क्रिकेट विश्वाला माहीत असलेलं नाव मुसा, आणि नॉन स्ट्राईकला असेल सूरज विषय. मॅच मध्ये कोणाविरुद्ध जाळं आखलं जाईल, कारण की प्रत्येक सामन्यामध्ये पप्पू 11 दसई या संघाकडनं जर कोणी हिरो ठरला असेल, जर कोणी त्यांचा मॅच विनर ठरला असेल तर ते नाव आहे अख्तर शेख. परंतु तुर्तास मुस्तफा पहिला चेंडू आसमान तर दाखवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा अगोदर चेंडून सीमारेषेच्या
वेध घेतलाय, चुंबन घेतलाय. पहिल्या चेंडूवर घडाघाती प्रहार. हा असेल मुसा स्टाईल षटकार. 6 धावा धावफलकावर. समीकरण बदललं गेलंय. 23 चेंडू विजयासाठी 39 धावांची असणार आहे गरज. 45 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवर घडाघाती प्रहार. प्लॅनिंग, नियोजन या सगळ्यांच्या चिंधड्या उडवण्याच्या दिशेने वाटचाल होईल. परंतु साटगाव संघाचा जर आपण विचार केला तर पुनरागमन करण्याची क्षमता या संघात आहे. जोरदार मुसंडी मारून पप्पू इलेव्हन दसई संघामध्ये देखील थैमान घालू शकतो हा संघ. पाहूया त्या गोष्टींना यावेळेला साकार केलं जाईल का. दुसरा चेंडू. मुस्तफा ट्रॅकर बॉल. लाजवाब फटका. स्क्वेअर लेग रीजन मध्ये मुस्तफाची बॅट मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. 2 इन अ रो. सलग दुसरा षटकार पाहायला मिळेल. 2 चेंडू 12 धावा. जणू काही या मूड मध्ये आलाय. सूर्य मावळतीच्या प्रवासाला जायच्या अगोदर लाल किरणांनी इथं आपला प्रभाव पाडावा. त्या अगोदर आपण मॅचचा एंड करून परतीचा प्रवासाला सुरुवात करावी. हा हेतू आहे का. दोघे एकाच दिशेने जाणार आहात. पण साटगाव संघ आठवा त्या सगळ्या सामन्यांना ज्या सामन्यामध्ये अडचणीच्या काळामध्ये तुम्ही स्वतःला सांगितलं होतं की मी पराभूत झालो नाही कारण मी अजून जिंकलो नाही आणि संघर्षाचा प्रतिकार करत विजय प्राप्त केला होता. यावेळेला लो फुल टॉस अलॉंग दी कार्पेट. चेंडू खेळलाय वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. 13 एकावर 13 धावा. समीकरण बदललं जाईल. 21 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 32 धावा. 21 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण आता उपलब्ध आहे. पण वाचवावे लागतील, डिफेंड करावे लागतील. सांगावं लागेल साटगाव संघाला की दिग्गजांच्या विरोधात त्यांच्या खेमूमध्ये घुसून आम्ही विजयाचा प्रतिकार केलाय, विजयाचा जल्लोष साजरा केलाय. पण तो साजरा करण्यासाठी आता रोखणं गरजेचं आहे. मुसा असेल, सूरज असेल. स्ट्राईकला सूरज विषयी लाजवाब बॉलिंग. परफेक्ट यार्कर. सन्मान दिलाय सूरजकडनं देखील. त्यावर कोणते जास्त नखरे केले नाही आहेत या चेंडूवर. माहिती आहे नखरे अंगलट लवकर येतात. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉल होता, त्यावर हलकेच तो केवून काढलाय. थोडक्यात बचावलो ही भावना सुरेशच्या मनामध्ये असेल. डॉट बॉल सुरेशकडनं सुरेशसाठी. यावेळेला स्टेप आउट केला. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तितकाच लाजवाब झेल पकडलाय क्षेत्ररक्षक अनिलच्या माध्यमातून. पाचव्या चेंडूवर सूरज विषयला माघारी धाडलाय. आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान जरी आपण आजच्या मॅचमध्ये आजच्या दिवसभरात जरी पाहिलं, प्रवास या टप्प्यापर्यंत आला असेल पप्पू इलेव्हन दसई संघाचा. वेल अँड गुड. बट सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या संपूर्ण ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सूरज विषय पहिला सामना एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर तो सातत्यानं अपयशी ठरताना पाहायला मिळाला. सो ज्यावेळेला तुम्ही संघाचा प्रवास, संघाचं भविष्य पुढच्या ठिकाणी बघत असतं त्यावेळेला तुमच्या भरवशाच्या फलंदाजांना फॉर्मात येणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तो फॉर्मात नाही आहे. त्याचा फरक, त्याची उणीव, त्याचा फॉर्म नसल्याची जाणीव मात्र अख्तर शिकणं कोणत्याही प्रकारे आपल्या संघाला उपलब्ध करून दिली नाही आहे. सूरज विषयच्या माघारी परतल्यानंतर इम्रान शेखला मैदानावर यावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 45 धावांचं लक्ष आहे आणि अजूनही 32 धावांची गरज असेल. ती मात्र 19 चेंडूंमध्ये. 19 चेंडू 32 धावा. आणखी एक गडी जर बाद झाला तर साटगाव संघाला वर्चस्व गाजवता येईल. हा चेंडू डॉट येईल, सिंगल निघेल, चौकार येईल, षटकार येईल. धावा किती निघतील की गडी बाद होईल कळेल लागते काही क्षणात. बॉलिंग मार्कवर वन्स अगेन सुरेश. या षटकातला हा असेल शेवटचा चेंडू. यावेळेला फुल लेनचा चेंडू. लाजवाब फटका इम्रान शेखच्या बॅटमधनं. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूला दिली आहे दिशा, झाली बॉलरची दशा. कारण चेंडूवर होती षटकाराची नशा. या मिळतील 6 धावा. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इम्रानच्या बॅटमधनं घडाघाती प्रहार आणि या 6 धावांनी पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या होईल 19 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 18 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा. एका मोठ्या फटक्यानं समीकरण बघा कसं चेंज झालंय. 26 धावांची गरज आहे म्हणजेच जवळपास तुम्हाला 8.70च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील उरलेल्या 18 चेंडूंमध्ये. आणि आता तरी कुठे प्रेशर रिलीज झालं असेल कारण की सूरज माघारी गेल्यानंतर जर या चेंडूवर मी म्हटलं तर एखादी विकेट आली असती, इम्रान जरी बाद झाला असता तर एक वेगळा दबाव पाहायला मिळाला असता. अख्तर अजूनही मागे आहे
आणि निश्चितपणानं यावेळेला प्लॅनिंग असेल गोलंदाज मुकेश विषय यांचं की मुसा शेख लवकरात लवकर बाद कसा होईल, आणि म्हणून स्वतः मुकेश विषय बॉलिंग मार्कवर आपल्याला गोलंदाजी स्वीकारताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला असेल डावखुरे हाताचा गोलंदाजांचा कर्दन काळ समजला जाणारा षटकारांचा बादशहा, शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाची एक नवी ओळख म्हणजेच मुस्तफा शेख मीन्स मुसा शेख, आणि समोर आहे अनुभवी मुकेश विषय. यावेळेला मुसा विरुद्ध प्लॅनिंग नाही होणार सक्सेस, कारण मुसाच्या बॅटमधनं एकामागून लागतायत सिक्सेस. यावेळेला पहिल्या चेंडूवर मुकेशचा घेतला गेलाय समाचार. 6 धावा संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 25. समीकरण बदललं जाईल. 17 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची असेल अजूनही गरज. 4 चेंडूंचा खेळ केलाय मुसानं. 19 धावसंख्या वैयक्तिक रचली आहे आणि त्यामध्ये तब्बल 3 षटकार. शपरोन खेळण्याचा प्रयत्न लेगसाईडच्या दिशेनं चेंडू त्या दिशेनं आला होता, परंतु मेडाला बॅट करता आला नाही. एज लागली आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी ट्रॅव्हल करेल आणि एका धावेनं पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 26 धावा. समीकरण बदललं जाईल. 16 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 16 चेंडू 19 स्ट्राईकला आहे इम्रान, ज्याच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार पाहिला होता. षटकार आला होता, प्रेशर रिलीज केलं होतं. आता संपूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलाय. तो म्हणजे साटगाव संघ. उभारी घ्यावी लागेल, तो आत्मविश्वास पुन्हा जिवंत करावा लागेल. या षटकामध्ये जर 2 डॉट बॉल सलग टाकले आणि त्यानंतर इम्रानला खेळायला भाग पाडलं तर काहीतरी चित्र वेगळं असेल. यावेळेला त्या विश्लेषणावर खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात केली आहे, अंमलात आणायला सुरुवात केली आहे. पहिला डॉट बॉल तर आलाय. 3 चेंडू 7 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. ला जवाब बॉलिंग पायचीची अपील केली, परंतु पंच निलेश महाजन तटस्थच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातला पुढचा चेंडू मुकेशचा. स्ट्राईकला इम्रान. यावेळेला फ्लिक केलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धावून निघाली पूर्ण आणि एकाच धावेवर मानावं लागेल समाधानी. एका धावेनं पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 27 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. कुठे अजूनही या मॅचमध्ये आपण जिवंत आहोत याची जाणीव मात्र साडगाव संघाला स्वतःला करून द्यावी लागणार आहे. ही जाणीव तुम्ही स्वतःपर्यंत पोहोचवणार नाहीत, स्वतःला ती कळून देणार नाहीत, तिचा वापर करणार नाहीत, कारण असं म्हणतात की वेदनाचं माणसाला त्या जखमा भरण्यासाठी मदत करत असतात. या वेळेला उचलायचा प्रयत्न केला होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. परिणामस्वरूपी तो चेंडू ट्रॅव्हल केला घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 28. 28 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आवश्यक असतील 13 चेंडू आणि 17 धावा. 13 चेंडू 17 धावा. हा जर बॉल डॉट आला आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची बॉलिंग करणाऱ्या गोलंदाजानं जर आपल्या षटकामध्ये 4 ते 5 धावा खर्च केल्या तर एक वेगळं चित्र. शेवटचा चेंडू मात्र या सगळ्या चित्रांना कलाटणी देईल, कारण की हा असेल खराब लाईनवरचा वाईट बॉल. एक धाव केली खर्च, अधिक दुष्काळ, त्या मात्र ते महिना. एका धावेनं पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 29-29. 2/9 29 धावा. समीकरण बदललंय. 13 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. या षटकाचा शेवटचा चेंडू इम्रान. स्ट्राईकला पाहूया. या वेळेला वारंवार खराब गोलंदाजी. ही लाईन तुम्ही टाकू शकत नाही, अशा चुका तुम्ही करू शकत नाही. उलट मित्रांनो असा नियम आहे की तुमच्याकडे वाचवायला कमी उरलेलं असेल तर त्या कमी उरलेलं वाचवण्यासाठी तुम्ही प्राणपणानं लढता, कारण माहीत असतं उरवायला आपल्याकडे वाचवायला एवढंच शिल्लक आहे, त्यामुळे हे वाचवणं गरजेचं आहे. पण तो प्रतिकार मुकेश यांच्या माध्यमातून या शेवटच्या 2 चेंडूवर आपल्याला खराब पाहायला मिळाला. या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा मुकेश सज्ज. स्लो ऑन बॉल, चेंज ऑफ पेस. LBWची केली अपील, पायचीत पकडलाय आणि निलेश महाजन यांचं बोट असेल आकाशात. LBW साठी कोणत्याही प्रकारची रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 30 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू अजून 15 धावा.
चला साडगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, वेळ घेऊ नका. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 15 धावा. 45 धावांचा पाठलाग चालू आहे आणि मैदानाच्या आत सामना चालू आहे. पप्पू 11 दसई विपक्ष साडगाव संघ. साडगाव संघाने पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 24 चेंडूमध्ये 44 धावांपर्यंत मजल मारली आणि 24 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान उभं केलं गेलं. ते म्हणजेच पप्पू 11 दसई या संघासमोर या 24 चेंडूमध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये मजल मारली, ती मात्र 30 या धावसंख्येपर्यंत. आणि आता विजयासाठी अजूनही शिल्लक असतील 12 चेंडू आणि 15 धावा. बॉलिंग मार्कवर या डावाला कलाटणी देण्याची जबाबदारी खांद्यावर निभावण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल जगदीश विषय. समोर असेल मुस्तफा शेख, ज्याच्या बॅटमधनं 3 उत्तुंग षटकार आतापर्यंत आपण या डावात पाहिलेत. 12 चेंडू 15 धावा. मॅचला जर जिवंत ठेवायचं असेल, प्रेशर बनवायचं असेल तर जगदीशच्या प्लॅनिंग मध्ये असलं पाहिजे 3 ते 4 धावा जास्तीत जास्त या षटकात खर्च करणं. पाहूया पहिला चेंडू. मुस्तफा लो फुल टॉस, सुंदर ऑफ ड्राईव्ह, लाजवाब फटका, क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल सीमा पार हमखास आणि पहिल्या चेंडूवर या 4 धावा. या 4 धावांनी पप्पू 11 दसई या संघाची धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 34 3 4 34 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील 11 चेंडू आणि 11 धावा. बॉल टू रन आल्यात. मी मगाशीच म्हटलं होतं की जर तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल आणि पप्पू 11 दसई संघाला जर प्रेशराईज करायचं असेल, दबावाखाली खेळवायचं असेल तर या षटकामध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 धावा खर्च करणं या प्लॅनिंगनं इतक्या अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं होतं. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला मुस्तफा ऑन साईडला बिरकावून दिलाय. चेंडूला गॅप भेदलाय का नाही आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. एका धावेनं संघाची धावसंख्या 36 36 धावा 35 धावा. माफ करा, विजयासाठी अजूनही 10 धावांची असणार आहे गरज उरलेल्या 10 चेंडूंमध्ये. स्ट्राईकला कोण आहे? आजच्या दिवसात तमाम क्रिकेट रसिकांची मन ज्यानं जिंकली आहेत. जोरदार टाळ्या खऱ्या तर या खेळाडूसाठी. काय लाजवाब आजचा दिवस गाजवलाय. या मॅच मध्ये विजय कोणाचा होईल, जय कोणाचा होईल, पराभव कोणाचा होईल माहित नाही, पण आजच्या दिवसामध्ये क्रिकेटचा विजय मात्र निश्चित झालाय. आणि अख्तर शेख या खेळाडूनं आजचा दिवस अक्षरशः गाजवून सोडलाय. लाजवाब मॅच विनर त्याला म्हणतो ना आपण, वेल फिनिशर. तो फिनिशर बनण्याचं काम यानं केलंय. यावेळेला मी का म्हटलं होतं की अख्तरचं टाळ्या वाजवून स्वागत करा. आजच्या दिवशी या मैदानावर षटकारांचा बादशाह होण्याचं काम अख्तर शेखनं केलंय. संघाला शेवटच्या मोक्यावर, मी म्हटलं टॉप गिअर मध्ये चालणारा खेळाडू हा. टॉप गिअर दिसायला हा खेळाडू एकदम काय म्हणतात ना त्याला आपण, इनोसेंट वाटतो, बोळा वाटतो, पण समोरच्याला फाडून टाकण्यामध्ये हा सातत्यानं अग्रेसर असतो. आणि त्याची खून, त्याचा इशारा, त्याचा आगाज, त्याचा यलगार या चेंडूवर केलं गेलंय. धन्यवाद. यावेळेला सन्माननीय प्रशांतजी चौधरी सर, शहापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध निवेदक या संपूर्ण कलाक्षेत्रातील, आणि त्याचबरोबर शिवसेना शिक्षक संघटनेचे प्रवक्ते आपला निरोप घेतात. आणि त्यांच्या समूहात आजच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपले भारतीय जवान सन्माननीय धनंजयजी चौधरी सर देखील या स्पर्धेमधनं आपला निरोप घेतात. आपण आपला अमूल्य वेळ खर्च केलात, मनापासून खूप खूप धन्यवाद. एक मोठा मासा गळाला लागलाय. आता वेळ निघून गेली आहे का आपण. संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 41 धावा. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 8 चेंडू आणि 4 धावा. हे जर पुढचे 2 डॉट बॉल आले, कारण की अख्तर सारखा गेम फिनिशर मैदानाचा निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुस्तफा जरी असला तरी या 2 चेंडूमध्ये काय घडायला पाहिजे. तुर्तास साडगाव संघाच्या समर्थकांचं म्हणणं असेल की या पुढच्या चेंडूवर मुसाची विकेट जावी आणि त्यानंतरचा 6व्या क्रमांकाचा जो चेंडू असेल तो डॉट निघावा आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 4 हे समीकरण असावं. नौक्या खेळाडूंवर दबाव टाकता येईल का. या षटकातला 5वा चेंडू जगदीश याचा. स्ट्राईकला मुसा अख्तरची विकेट घेऊन वेगळा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. काय मॅच चालू आहे. धावसंख्या हातामध्ये इतकी कमी असताना देखील अख्तरच्या परतण्यानं आत्मविश्वास वाढलाय का साडगाव संघाचा. मुस्तफा शेख या वेळेला मात्र शेवटच्या षटकातल्या कोणत्या चेंडूची वाट बघितली जाणार नाही. लाजवाब फलंदाजी मुस्तफा शेख या मॅच मध्ये. तब्बल 4 उत्तुंग षटकार